हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्हॉल्युशन. आज आपण 13 ऑगस्ट 2021चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काय महत्त्वाचे एडिटोरियल न्यूजपेपरला आलेले असतात ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. चला तर मग स्टार्ट करूया. 13 ऑगस्टचा द हिंद आपल्याला काय सांगतोय बघू. पहिल्या न्यूजपासून डिस्कस करण्यास सुरुवात करू. सो लेट स्टार्ट. आपली पहिली न्यूज जी आहे ती पार्लमेंटशी रिलेटेड असणारी न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते आणि त्याच्यामध्ये विशेष करून विरोधी पक्षाकडून हा आरोप होतोय गव्हर्नमेंटवरती की पार्लमेंटमध्ये सेक्युरिटी म्हणून बाहेरची सुद्धा लोक बोलवली जात आहेत असं जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहेत त्यांच्याकडून आरोप होताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. परंतु गव्हर्नमेंटनं तशा प्रकारचे जे आरोप आहेत ते फेटाळलेले आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. त्यांनी एक्सप्लेनेशन देत असताना हे सांगितलं आहे की एवढ्या दिवसांपासून विरोधी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट होतोय, मोठ्या प्रमाणात गदारोळ संसदेत होतोय, त्याच्यासाठी फक्त तिथली सिक्युरिटी वाढवली गेली असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्येच जे गोयल आहेत त्यांनी परत आरोप लावला आहे गव्हर्नमेंटवरती की बंच ऑफ लाईज म्हणजे अनेक प्रकारचे खोटं बोलण्याचं काम गव्हर्नमेंटने केलेलं आहे अशा प्रकारचे आरोप याच्यामध्ये लावलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात. ही टोटली पॉलिटिकल न्यूज आहे, परंतु याच्यातून जर की पॉईंट घ्यायचं झालं तर आपण संसदेचं कामकाज कशा पद्धतीनं रोज चालत असते ना, त्याचे क्वेश्चनवर काय आहे, झिरोवर काय आहे, याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हा की पॉईंट या न्यूजमधून आपण घेऊ शकतो. पुढची जी न्यूज आहे ती काबूल म्हणजे अफगाणिस्तानशी रिलेटेड आहे आणि अफगाणिस्तान गव्हर्नमेंटने तालिबान गव्हर्नमेंटला निगोशिएशन ऑफर केलेले म्हणजे दोघं सत्ता आपण करूया अफगाणिस्तानवरती, दोघं गव्हर्नमेंट चालवूया अशा प्रकारचं प्रपोजल अफगाणिस्तान गव्हर्नमेंटकडून तालिबानला देण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि तालिबान जे आहे ते आता अफगाणिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात शक्तिशाली बनत आहे, खूप मोठ्या प्रमाणात एरियावरती हस्तक्षेप स्वतःची जी पॉवर आहे ती प्रस्थापित करत आहे. त्यामुळं कुठंतरी अफगाणिस्तान गव्हर्नमेंट त्यांच्याबरोबर निगोशिएशन करताना आपल्याला पाहाव्यास मिळते असं सांगणारी ही न्यूज आहे. आणि त्यानंतर आत्ताच महत्त्वाच्या तिथल्या सिटी जी गजनी आहे किंवा हेरात आहे त्या सिटीजवरती अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कंट्रोल आलेला आपल्याला पाहाव्यास मिळते, ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यातून की पॉईंट आपण काय बघू शकतो तर पहिलं तर अफगाणिस्तानचं लोकेशन इंडियापासून कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट अफगाणिस्तान इंडिया रिलेशनशिप कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग आता इथं आपण अफगाणिस्तानचं लोकेशन मॅपवरती बघूया की इंडियापासून कशा प्रकारे आहे ते. सो मॅपच्या मदतीने आपण डिटेलमध्ये त्याची इन्फॉर्मेशन घेऊन ठेवूयात. इथं आपण मॅपच्या आधारे बघू शकतोय की अफगाणिस्तानचं लोकेशन कशा पद्धतीनं इंडियापासून, हे अफगाणिस्तान आहे आणि इंडिया बघितलं तर इथं आपला इंडिया असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि अफगाणिस्तानच्या शेजारील कंट्रीज जर बघितलं त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, त्याच्यामध्ये इंडिया आहे, त्यानंतर इकडं चायना आपल्याला पाहाव्यास मिळतोय, इकडं ताजिकिस्तान आहे, इकडं उझबेकिस्तान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते, इथं तुर्कमेनिस्तान आहे, इथं इराण आहे. या महत्त्वाच्या शेजारील कंट्री असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात अफगाणिस्तानपासून. त्यानंतर इतर टॉपोग्राफी जर बघितलं तर इथं आपल्याला पर्शियन गुल्फ असलेला पाहाव्यास मिळतोय, इकडं रेड सी आहे, त्यानंतर इकडं गुल्फ पॅडन आहे आणि हा जो एरिया आहे ना तो गुल्फ ऑफ ओमान म्हणून ओळखला जातो. इथं ओमान कंट्री आहे त्याच्यावरूनच याला इथं नाव दिलेलं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. इथं युनायटेड अरब अमिरात आहे, इथं सौदी अरेबिया आहे, इकडे यमन आहे आणि इथं ओमान असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि यासुद्धा कंट्रींची आपल्याला माहिती असणं या मॅपच्या माध्यमातून गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी हा मॅप दाखवण्याचा प्रयत्न छोटासा केला आहे. पुढची न्यूज आहे ती जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाईट्स रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. GSLV-F10 जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल त्याला आपण म्हणतो. ती GSLV-F10 जे होतं ना ते फेल झालेलं आपल्याला, मिशन फेल झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. याच्या अंतर्गत आपण अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट म्हणजे EOS-03 ही सॅटेलाईट ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार होतो, परंतु ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात आपण म्हणजे इस्रो अयशस्वी झालेले आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून त्याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये आपण सक्सेसफुल राहिलो, परंतु थर्ड स्टेजमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळं ते सॅटेलाईट आपण ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करू शकलो नाही. आता ऑर्बिट मी तुम्हाला इमेजच्याद्वारे दाखवतो ऑर्बिट काय असतं आणि कशा प्रकारे आपण ऑर्बिटमध्ये सॅटेलाईट प्रस्थापित करत असतो इथे. सो बघूया इमेजच्या माध्यमातून आपण ऑर्बिट काय आहे ते.
या फिगरमध्ये, या इमेजमध्ये आपण बघू शकतोय की ऑर्बिट कशा पद्धतीनं असतं ते. पृथ्वीपासून जवळजवळ 35,786 किलोमीटरवरती हे ऑर्बिट असताना आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि याच ऑर्बिटमध्ये जे आत्ताच आपण जे व्हेइकल बघतोय आपण, अर्थ ऑब्झर्वेशन व्हेइकल, ते अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट, ते याच ऑर्बिटमध्ये आपण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु त्याच्यामध्ये थर्ड स्टेजमध्ये जाऊन आपण त्याच्यामध्ये फेल झालेला आपल्याला पाहाव्यास मिळतोय. आणि या ऑर्बिटमध्ये प्रस्थापित केल्यानंतर त्याचं कार्य काय होतं, तर या ऑर्बिटमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर पृथ्वीचं ऑब्झर्वेशन करणं, पृथ्वीचं निरीक्षण करणं, वेगवेगळ्या वातावरण पद्धतीचं, वेगवेगळ्या पद्धतीचं निरीक्षण करणं, आणि ते निरीक्षण केल्यानंतर त्याची सर्व माहिती आपल्याला त्या सॅटेलाईटच्या माध्यमातून घेता येत होती, परंतु घेता आली असती, परंतु हे आपण सॅटेलाईट प्रस्थापित करू शकण्यात अयशस्वी झाल्यामुळं ते आता कुठंतरी आपल्या आशेपासून लांब झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. त्यामुळं हे खरं तर ऑर्बिट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ऑर्बिट आपण त्याला परिवलन कक्षासुद्धा मराठीत म्हणू शकतो. भ्रमण आणि परिवलन ह्या दोन कन्सेप्ट मराठीत आहेत. परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरणं, आणि परिवलन म्हणजे एखाद्या दुसऱ्या ऑब्जेक्टभोवती फिरणं. त्याला आपण परिवलन आणि परिभ्रमण असं म्हणतो. आणि हे जी कक्षा आहे ना, ऑर्बिटची कक्षा, ती परिवलन कक्षा आहे. त्याला इंग्लिशमध्ये ऑर्बिट असं आपण म्हणतो. त्यामुळे ही आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं होतं. त्याच्यासाठी मी तुम्हाला हे समजावून सांगितलं, तरच तुम्हाला ते सॅटेलाईट EOS सॅटेलाईट जे आहे ते तुम्हाला तरच लक्षात राहील. त्यामुळे हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. मग आता या न्यूजमधून आपण की पॉईंट काय घेऊ शकतोय, तर पहिलं तर GSLV F10 विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हा सिम्पल की पॉईंट आहे पहिला आपला, बरोबर आहे. त्याला आपण जिओ सिंक्रोनाइज सॅटेलाईट लॉन्च व्हेइकल असं म्हणतो, GSLVला. मग आता या लॉन्च व्हेइकल मार्फत आणखी कोणकोणते सॅटेलाईट आपण सोडलेले आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट म्हणजे GSLV विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर आता ऑर्बिट मी तुम्हाला सांगितलं ऑर्बिट काय असतं, तो आपला दुसरा की पॉईंट होता. आणि तिसरं काय आहे, हे जे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट 03 आहे ना, याच्याविषयी सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. ते नेमकं कार्य काय करेल, त्याचं कार्य मी ढोबळमानानं तुम्हाला सांगितले, परंतु त्याची डिटेल इन्फॉर्मेशन, त्याची एक नोट्सच आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा तिसरा की पॉईंट या न्यूजच्या माध्यमातून आपला होऊ शकतो. पुढची न्यूज कोणती आहे ती महत्त्वाची बघूयात. हिमाचल प्रदेशमध्ये आपल्याला किन्नौर डिस्ट्रिक्टमध्ये जो इन्सिडेंट घडलेला आपल्याला पाहाव्यास मिळाला, तिथं मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. तर लँडस्लाईड मराठीमध्ये आपल्या शुद्ध मराठीमध्ये सांगायचं झालं ना, तर लँडस्लाईड म्हणजे डोंगराचा एखादा कडा कोसळणं. आणि हिमाचल प्रदेशमध्ये जर तुम्ही गेला ना, प्रत्येक बऱ्याचपैकी रोड्स हे डोंगरामधून जातात, आणि हे रोड डोंगरामधून जात असल्यामुळं या रोडवरती कधीही डोंगराचा कडा कोसळण्याचा धोका वारंवार तिथं असतोच. आणि तशाच प्रकारचा कडा इथं कोसळलेला पाहाव्यास मिळाला, आणि तो दुर्दैवाने एका बसवरती कोसळला, आणि त्यामुळं अनेक लोकांना त्याच्यामध्ये जीव गमवावा लागला. अगोदर 14 लोक मिसिंग आहेत असा आकडेवारी होती. आता 16 लोक मिसिंग आहेत, ही नवीन आकडेवारी आलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यासाठी ही न्यूज आपल्याला महत्त्वाची. मग याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे, तर हिमाचल प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं गरजेचं आहे, जे की आपण काल पण बघितलं होतं. हा पहिला की पॉईंट आपल्याला एकमेव, तो आपण मग इंडियन पॉलिटिकल मॅपच्या माध्यमातून बघून घेऊया की हिमाचल प्रदेशचं लोकेशन कशा पद्धतीनं इंडियन पॉलिटिकल मॅपवरती. या इंडियाच्या पॉलिटिकल मॅपवरती आपण लोकेशन बघू शकतो हिमाचल प्रदेशचं कुठं आहे. तर आपल्याला हा जो आहे तो हिमाचल प्रदेशचा एरिया असताना आपल्याला पाहाव्यास मिळतो, बरोबर आहे. आणि मग या हिमाचल प्रदेशच्या शेजारील राज्य कोणकोणते आहेत, तर ती आहे लडाख, हे इकडं पाहाव्यास मिळते आपल्याला. जम्मू काश्मीर इकडं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यानंतर इकडं पंजाब पाहाव्यास मिळतं आहे, इकडं खाली हरियाणा आहे, आणि इकडं उत्तर प्रदेशसुद्धा आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडं उत्तराखंड असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांची बाँड्री हिमाचल प्रदेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि बाकी जर इन्फॉर्मेशन बघायची झाली तर चायनाची ही इंटरनॅशनल बाँड्री म्हणून हिमाचल प्रदेशला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. ते सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची न्यूज आहे आंध्र प्रदेश तेलंगणाशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. आणि विशेष करून तेलंगणा गव्हर्नमेंट जे आहे ते आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटवरती आरोप लावत आहे की आंध्र प्रदेश गव्हर्नमेंट जे आहे
जो कृष्णा रिव्हरचा प्रोजेक्ट आहे श्रीसल्यम प्रोजेक्ट, त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात वॉटर ड्रॉ करत आहे. त्यांना जे वॉटर ॲलोकेट केलं आहे त्याच्यापेक्षा जास्त वॉटर कंझ्युम करण्याचं कार्य आंध्र प्रदेश करत आहे, असा आरोप तेलंगणा गव्हर्नमेंट वारंवार लावताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्यामुळं आता न्यूजमध्ये की पॉईंट, पहिला की पॉईंट तेलंगणा आणि आंध्र प्रदेश याचं लोकेशन इंडियन मॅपवरती, इंडियन पॉलिटिकल मॅपवरती आपण बघून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट. दुसरा की पॉईंट इथे कृष्णा रिव्हरविषयी बोलले गेले. मग कृष्णा रिव्हरविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. आणि तिसरा की पॉईंट श्रीसल्यम प्रोजेक्ट जो आहे त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. मग याच्यातली इन्फॉर्मेशन जी आहे आपण इंटरनेटच्या माध्यमातून बघून घेऊयात. या मॅपवरती आपण श्रीसल्यम प्रोजेक्टचं लोकेशन बघू शकतो आहे. इथं आपल्याला श्रीसल्यम प्रोजेक्ट पाहाव्यास मिळतो आहे. आणि विशेष करून हा जो एरिया आहे तो हा टोटल एरिया आहे तेलंगणाचा एरिया. आणि हा जो एरिया आहे खालचा तो आहे आंध्र प्रदेशचा एरिया. हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्य हे 2014च्या अगोदर विशेष करून एकत्र असणारी राज्य होती 2014च्या अगोदर. परंतु आंध्र प्रदेश हे म्हणून एक राज्य ओळखलं जात होतं. परंतु त्या आंध्र प्रदेश राज्याची 2 राज्य निर्माण झाली आणि त्याच्यामधून तेलंगणा हे राज्य आहे ते वेगळं झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. मग आता हा जो श्रीसल्यम प्रोजेक्ट आहे, आता विशेष करून हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये उगम पावणारी जी कृष्णा रिव्हर आहे ना त्याच्यावरती बेस्ड असलेला हा प्रोजेक्ट आहे श्रीसल्यम प्रोजेक्ट. आणि ही कृष्णा रिव्हर महाराष्ट्रामधून उगम पावते कर्नाटकमधून, त्यानंतर तेलंगणा आंध्र प्रदेशच्या बाँड्रीवरून जाऊन बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळते. हे आपण या मॅपमध्ये आपण बघू शकतो. आणि त्यामध्ये विशेष करून काय आहे तर बॉर्डरवरती श्रीसल्यम प्रोजेक्ट असल्यामुळं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात या श्रीसल्यम प्रोजेक्टवरून सुद्धा वाद असतो आणि कृष्णा रिव्हरच्या पाणी वाटपावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये वारंवार वाद असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्यासाठी मी मॅपच्या माध्यमातून तुम्हाला हे समजावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामध्ये या 2 राज्यांच्या लोकेशनचा जर विचार केला, आपण तेलंगणाचा लोकेशनचा विचार केला तर त्याच्या शेजारील राज्य आंध्र प्रदेश आहे, इकडं ओडिसा आहे, इकडं आपल्याला छत्तीसगड असलेलं पाहाव्यास मिळते, इकडं महाराष्ट्र आहे आणि इकडं कर्नाटक आहे. या राज्यांची बाँड्री तेलंगणाला टच करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आंध्र प्रदेशचा जर विचार केला तर आंध्र प्रदेशला कर्नाटकची बाँड्री टच करते, त्यानंतर इकडं तामिळनाडूची बाँड्री टच करते, इकडं तेलंगणाची बाँड्री त्याला टच करताना पाहाव्यास मिळते, इकडं ओडिसाची बाँड्री त्याला टच करताना पाहाव्यास मिळते. एवढ्या राज्यांची बाँड्री आंध्र प्रदेशला टच करताना आपण बघू शकतोय. हा पॉलिटिकल मॅप आपण बघून घेतला आता. पुढची न्यूज आहे अफगाणिस्तानशी रिलेटेड. आणि अफगाणिस्तानशी रिलेटेड आता अफगाणिस्तानमध्ये भारतीय सुद्धा काही नागरिक आहेत, त्याच्यामध्ये हिंदूज आहेत, सिख्स आहेत. मग या हिंदू आणि सिख नागरिकांना सुरक्षित वापस आणलं जाईल अशा प्रकारचं स्टेटमेंट गव्हर्नमेंटकडून नागरिकांना उद्देशून दिलेलं आपल्याला पाहावेस मिळते. त्याच्याशी रिलेटेड मग आपण जे की पॉईंट बघायचे होते ते मी ऑलरेडी तुम्हाला फ्रंट पेजच्या न्यूजमध्ये सांगितलेले आहे. आणि त्याच्याशी रिलेटेडच हे कार्टूनसुद्धा असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये हे अफगाणिस्तान कशा पद्धतीनं तिथं आपला फैलाव विस्तार करत आहे आणि त्याच्यामध्ये काबूल म्हणजे अफगाणिस्तान गव्हर्नमेंट त्यांच्याबरोबर निगोशिएशन करण्याचा कसा प्रयत्न करत आहे हे याच्यामध्ये खरं तर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. पुढची जी छोटीशी न्यूज आहे ती कानपूरशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. आणि कानपूरमध्ये काय झालं आहे तर एक मुस्लिम रिक्षावाला होता आणि त्या रिक्षावाल्याला काही माणसांच्या ग्रुपकडून मारहाण करण्यात आली आणि त्याला जबरदस्ती जय श्रीराम बोलण्यास मजबूर करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि जय श्रीराम बोल म्हणून त्याला मारहाण झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. ही न्यूज तुम्हाला मी का सांगतोय तर याच्या अगोदर एक प्रकरण घडलं होतं, तबरेज अन्सारी नावाच्या युवकासोबत मारहाण अशीच झाली होती श्रीराम बोल म्हणून. तो पण मुस्लिमच होता आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणात मारहाण झाल्यामुळं हॉस्पिटलमध्ये त्याची डेथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. मग ही एक केस स्टडी आहे अशा प्रकारची की धर्माच्या आधारावरती हे अशा प्रकारचे कृत्य जे लोक करत आहेत ती एक केस स्टडी आहे. त्याच्यावरती तुमचं मत काय आहे हे तुम्हाला क्लिअरली माहिती असायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड घटनेमध्ये काय तरतुदी आहेत हे क्लिअरली माहिती असायला पाहिजे. आणि हा रिलिजियस मॅटर आहे ना, मग फ्रीडम ऑफ रिलिजन हे काय आहे, त्याची घटनेमध्ये काय तरतूद आहे, कशा पद्धतीनं याची डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि अशा प्रकारच्या केसेस तुम्हाला माहिती असायला पाहिजे. केस स्टडीच्या दृष्टीतून त्या खूप महत्त्वाच्या होऊन बसतात. आणि विशेष करून व्यक्तिगत याच्यावरती मत सांगायचं झालं ना तर अशा कृत्य करणारे मग ते मुस्लिम असू द्या
किंवा हिंदू असू द्या, हे कोणत्याच धर्माचे नसतात. मुस्लिम जर असे कृत्य करत असतील तर ते खरे मुसलमान आहेत किंवा कुराण शरीफला मानणारे आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आणि हिंदू जर अशा प्रकारे एखाद्याला जबरदस्तीने श्रीराम श्रीराम बोल म्हणत असतील, जय श्रीराम जय श्रीराम, तर ते खरे हिंदू आहेत किंवा भगवद्गीतेला मानणारे हिंदू आहेत असं पण म्हणू शकत नाही. कोणत्याही धर्मामध्ये अशा प्रकारचं कृत्य करण्याला प्रोत्साहन दिलेलं नाही. त्यामुळं हे कृत्य उघड कसं आहे की एखाद्या धर्माला बदनाम करणारं कृत्य आहे. आता हिंदू युवकांकडून काही जर अशा कृती केल्या जात असतील तर ते ऑब्वियस आहे हिंदू धर्माला बदनाम करतायत. आणि मुस्लिम युवकांकडून जर अशा प्रकारचं कृत्य होत असेल एखाद्या इतर धर्माच्या व्यक्तीसोबत, तर ते सुद्धा मुस्लिम धर्माला बदनाम करण्याचे कार्य करतायत. त्यामुळे तुम्ही स्वतः याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या केस स्टडीजवरती डिस्कशन तुमचं होणं गरजेचं आहे. त्यामुळे मी हे न्यूज तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आहे. पुढची न्यूज बघण्याच्या अगोदर इथे एक करेक्शन आहे. तर मी तुम्हाला अगोदर पियुष गोयल जे आहेत ना, ते गव्हर्नमेंटमध्ये मिनिस्टर आहेत आणि त्यांनी गव्हर्नमेंटला उद्देशून सांगितलं असं मी म्हटलं होतं. त्यांनी गव्हर्नमेंटला नाही तर अपोजिशनमध्ये जे लीडर्स बसलेले आहेत त्यांना उद्देशून बंच ऑफ लाईज हे स्टेटमेंट वापरलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. आणि त्यांनी त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे असं सुद्धा सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं होतं. ते स्टेटमेंट होतं, पण मी चुकून गव्हर्नमेंटला उद्देशून ते बोलले असं बोललो होतो. त्याच्यामुळे ते करेक्शन सांगणं गरजेचं होतं. पुढची न्यूज आहे ती सुप्रीम कोर्टाशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. विशेष करून सेंट्रल गव्हर्नमेंटनं ऑगस्ट 2019मध्ये 5 ऑगस्ट 2019मध्ये 370 जे जम्मू काश्मीरचं कलम रद्द करण्यात आलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून, त्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये कारगिलमधल्या काही महत्त्वाच्या लीडर्सनी फाईल केलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्याशी रिलेटेड असणारं ही न्यूज असलेली पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून मग याच्यातून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं तर आर्टिकल 370 काय आहे, त्याच्यामध्ये तरतुदी कोणकोणत्या होते याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या दृष्टीतून सुद्धा याची टोटल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. हे आर्टिकल 370 होतं ना, हे एक वेगळा दर्जा जम्मू अँड काश्मीरला देण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे हे आर्टिकल 370 हटवल्यानंतर जास्त गदारोळ झाला होता. त्यामुळे हे आपल्याला याचा टोटल अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं आर्टिकल 370चा टोटल अभ्यास तुम्ही करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे सॅटेलाईटशी रिलेटेड न्यूज आहे. त्याच्यावरती ऑलरेडी डिस्कस करून आपलं झालेलं आहे. थर्ड फेजमध्ये कशा पद्धतीनं ही सॅटेलाईट फेल झालेली आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. GSLV F10 EOS 3 हे टोटल याची इन्फॉर्मेशन सांगणारं न्यूज आपल्याला असलेले आपल्याला पाहाव्यास मिळते. मग हे जे GSLV F10चं अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट होतं ना, ते फेल झालेलं पाहाव्यास मिळते. आणि विशेष करून थर्ड फेजमध्ये फेल झालेलं पाहाव्यास मिळते. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमध्ये आपण सक्सेसफुल ठरलो, परंतु थर्ड स्टेजमध्ये आपण फेल झालेलो आहे असं या न्यूजमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. फ्रंट पेजचीच न्यूज ही पुनरावृत्ती या पेजवर झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि याच्याविषयी जेवढी इन्फॉर्मेशन आपण बघायला पाहिजे ती आपण ऑलरेडी बघून बसलेलो आहोत. पुढची न्यूज आहे ती क्वाडशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. आणि क्वाडची मिटिंग काल म्हणजे गुरुवारी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि ही क्वाडची मिटिंग ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान आणि USA या कंट्रींमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. आणि त्याच्यामध्ये विविध मुद्द्यांवरती एकमेकांच्या विषयी डायलॉग झालेला आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्या कंट्रींचे प्रेसिडेंट जे आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहाव्यास मिळाले होते. मग याच्यामध्ये पहिला की पॉईंट क्वाडविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. क्वाडची स्थापना का केली जाते वगैरे वगैरे. आता विशेष करून क्वाडची स्थापना वेगवेगळ्या कंट्री एकत्र येऊन करतात, कारण त्यांचा उद्देश सुरक्षितता आणि शांतता प्रस्थापित करण्याचा किंवा त्यांचा एक कोणता तरी उद्देश असतो. आणि त्या उद्देशामध्ये ज्या इंटरेस्टेड कंट्री आहेत त्या एकत्र येऊन ज्या ग्रुपची स्थापना करतात त्याला आपण क्वाड म्हणत असतो. त्यामुळे क्वाडविषयी विकिपीडियाच्या माध्यमातून जाऊन अजूनसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं या न्यूजच्यामुळं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे इलेफंट आणि टायगर सर्वेच्या संदर्भात गव्हर्नमेंटनं एक नवीन पाऊल उचललेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि आता डिसेंबरमध्ये टायगर आणि इलेफंट्स जे आहेत त्यांचा सर्वे होताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. आणि विशेष करून टायगर आणि इलेफंटची गणना म्हणजे वाघांची आणि हत्तींची गणना युजली जर आपण बघितलं तर ती प्रत्येक 4 वर्षांना आणि 5 वर्षांना होत असते. 5 वर्षांना इलेफंटची म्हणजे हत्तींची गणना प्रत्येक 5 वर्षांना होत असते आणि प्रत्येक 4 वर्षांना वाघांची गणना होत असते.
परंतु ते आता डिसेंबरमध्ये गव्हर्नमेंटकडून केले जाणार आहे असं घोषित करण्यात आलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि 2018-19च्या सर्वेनुसार जी टायगर्सची संख्या होती ती 2997 एवढी संख्या होती इंडियामध्ये. आणि 2017च्या सर्वेनुसार इलेफंटची जी संख्या आहे ती 29,964 एवढी होती असं अगोदरच्या रिपोर्ट पाहिला आपल्याला तर आपल्याला ते समजू शकतं. आणि आत्ता मग नवीन गणना झाल्यानंतर या संख्येमध्ये घट होते का या संख्येमध्ये वाढ होते हे सुद्धा बघणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. आणि याचमध्ये त्याचबरोबर वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. हे इन्स्टिट्यूट कशासाठी स्थापन केले गेले तर वाईल्ड लाईफ म्हणजे जंगली प्राण्यांच्या आरोग्याविषयी, जंगली प्राण्यांच्या शिकार होऊ नये, ते एक जंगली प्राण्यांची जी विविधता आहे ती जपण्यासाठी खरं तर या इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. आणि त्या इन्स्टिट्यूटचा सुद्धा इथं उल्लेख आलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. मग याच्यातून की पॉईंट महत्त्वाचे काय घ्यायचे आहे तर पहिलं तर इंडियाच्या कोणकोणत्या भागामध्ये वाघ आढळतात किंवा वाघांसाठी कोणकोणत्या महत्त्वाचे नॅशनल सँक्च्युरीज असतील, नॅशनल रिझर्व्हॉयर्स असतील ते बनवलेले आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. आणि तशीच इन्फॉर्मेशन आपल्याला इलेफंट्स म्हणजे हत्तींबद्दल सुद्धा असायला पाहिजे. हा पहिला आणि दुसरा की पॉईंट झाला. आणि तिसरा की पॉईंट वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे त्याची विकिपीडियावरून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा तिसरा की पॉईंट आपला आहे. आणि ही जी आकडेवारी मी ती सांगितली ना ती सुद्धा तुम्ही त्या सर्वेनुसार लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची जी ही छोटीशी न्यूज आपण बघतोय तरी इंडिया आणि सौदी अरेबियाशी रिलेटेड असणारी न्यूज आहे. आणि इंडियामध्ये आणि सौदी अरेबियामध्ये आपल्याला नेव्हल एक्सरसाइज पाहाव्यास मिळणार आहे. आणि विशेष करून त्या नेव्हल एक्सरसाइजचं नाव काय आहे तर अल मोहेब अल हिंद हे त्या नेव्हल एक्सरसाइजचं नाव आहे. हे खूप महत्त्वाचं ठरतं कारण याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. नाव लक्षात ठेवण्याचा जास्त प्रयत्न करा. अल मोहेब अल हिंद ही एक्सरसाइज सौदी अरेबिया आणि इंडियामध्ये नेव्हल एक्सरसाइज म्हणून होणार असताना आपल्याला पाहाव्यास मिळेल. त्याच्यासाठी ही न्यूज खरं तर महत्त्वाची होती. त्याचबरोबर आता सौदी अरेबियाचं लोकेशन इंडियापासून कुठं आहे ते सुद्धा आपण मॅपच्या माध्यमातून बघून घेऊयात. इथं आपण सौदी अरेबियाचं लोकेशन बघू शकतो इंडियापासून कशा पद्धतीने. इथं आपला इंडिया आहे आणि या ठिकाणी तुम्ही गेला तर इथं सौदी अरेबिया आपल्याला पाहाव्यास मिळतं. समजते हे लोकेशन आहे सौदी अरेबियाचं इंडियापासूनचं. आणि शेजारील महत्त्वाच्या ठिकाणांचा जर आपण विचार केला सौदी अरेबियाच्या शेजारील महत्त्वाच्या कंट्रीज कोणकोणत्या आहेत असा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये UAE इथं पाहाव्यास मिळते, इकडं ओमान पाहाव्यास मिळते, इकडे यमन पाहाव्यास मिळते, इकडे जॉर्डन आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडे इराक पाहाव्यास मिळते. या खरं तर सौदी अरेबियाच्या शेजारील कंट्रीज म्हणून ओळखल्या जातात. बाकी टॉपोग्राफी जर बघायची झाली तर त्याच्यामध्ये रेड सी इथं पाहाव्यास मिळते, पर्शियन गुल्फ इथं पाहाव्यास मिळते, हा ओमान गुल्फचा प्रदेश असलेला आपल्याला पाहाव्यास मिळते, इकडं गुल्फ ऑफ ॲडन असलेलं पाहाव्यास मिळतं आणि इकडं आपला अरेबियन सी असलेला पाहाव्यास मिळतं. हे टोटल लोकेशन आहे सौदी अरेबियाचं. आणि याच सौदी अरेबियामध्ये आणि इंडियामध्ये नेव्हल एक्सरसाइज होताना आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. आणि त्या नेव्हल एक्सरसाइजचं नाव जे आहे ना ते सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं होऊन बसतं या न्यूजच्या अंतर्गत. पुढची महत्त्वाची जी न्यूज आहे ती अफगाणिस्तानशी रिलेटेड असलेली पाहाव्यास मिळते. जे USAचे ऑफिशियल्स आहेत त्यांनी हे सांगितले की अफगाणिस्ताननं स्वतःला सुरक्षित करणं गरजेचं आहे. कोणापासून तर तालिबानपासून सुरक्षित करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे ट्रम्प आहेत त्यांनी आत्ताचे जे USAचे प्रेसिडेंट आहेत जो बायडन यांच्यावरती आरोप लावलेले आहेत की अफगाणिस्तानमध्ये जी आत्ताची परिस्थिती चालू आहे आणि तिथं तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित करत आहे ना त्याला कुठंतरी जो बायडन गव्हर्नमेंट जबाबदार आहे असं किंवा जो बायडन गव्हर्नमेंटचा नाकारतेपणा आणि तालिबानला हलक्यात घेणं हे खरं तर खूप कारणीभूत आहे तिथल्या परिस्थितीला असं ट्रम्पनी टीका केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली होती. त्याच्यासाठी खरं तर हे इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये विशेष करून अफगाणिस्तानविषयी काही की पॉईंट बघायचे आपण डिस्कस केले परंतु USAविषयी इंडिया USA रिलेशनशिप बघून ठेवणं आपल्याला गरजेचं होऊन बसतं. हा पहिला की पॉईंट. आणि दुसरा की पॉईंट काय तर इंडियापासून USAचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे हे लोकेशनसुद्धा आपण बघून ठेवायला पाहिजे. मग ते बघून घेऊया लोकेशन कशा पद्धतीनं इंडियापासून USAचं. या मॅपवरती इथं आपल्याला आपण इंडिया बघू शकतोय. आणि हा जर मॅप आपण झूम आउट केला ना तर तो मॅप आपण व्यवस्थितरित्या बघू शकतोय की USAचं लोकेशन कशा पद्धतीनं आहे इंडियापासून.
या मॅपच्या माध्यमातून आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं इथं इंडियाचं लोकेशन आहे आणि यातून या दिशेला जर आपण गेलो तर इथं आपल्याला USA लोकेशन असताना आपल्याला बघू शकतोय आपण. समजते तुम्हाला, याच USA विषयी बोललं जाते आणि हे जे USA आहे ते अफगाणिस्तानवरती भाष्य करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. इथं अफगाणिस्तान आहे आणि या अफगाणिस्तानमध्ये जी काही सिच्युएशन चालू आहे ना, त्या सिच्युएशनवरती USA ऑफिशियल्सनी हे सांगितलं आहे की अफगाणिस्ताननं स्वतःची सुरक्षा तालिबानपासून करणं गरजेचं आहे, असं USAनं सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला. त्यामुळे आपण अफगाणिस्तानचं सुद्धा लोकेशन ऑलरेडी इंडियापासून कशा पद्धतीने हे बघून ठेवलेलं आहे आणि आता युनायटेड स्टेट्सचं लोकेशन कशा पद्धतीने इंडियापासून ते सुद्धा आपण बघून ठेवलेलं आहे. पुढची महत्त्वाची न्यूज जी आहे ती इस्रायलचं रिलेटेड खरं तर न्यूज. आणि इस्रायलमध्ये विशेष करून इस्रायल पॅलेस्टाईन हा कॉन्फ्लिक्ट खूप दिवसापासूनचा कॉन्फ्लिक्ट आहे आणि त्याच्याशीच रिलेटेड न्यूज आहे. वेस्ट बँकवरती इस्रायलनं कब्जा केला आहे असा आरोप वारंवार पॅलेस्टाईन करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्या वेस्ट बँकमध्ये 2000 जे नवीन जेविश लोक आहेत, ते सेटलर्स आहेत, त्यांना अप्रुव्हल इस्रायलनं दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. त्याचबरोबर हमासनं जे रॉकेट फायर्ड इस्रायलवर केलं होतं तो वॉर क्राईम आहे असं इस्रायलकडून सांगण्यात येत असताना आपल्याला पाहाव्यास मिळते. दोन्ही न्यूज ज्या आहेत त्या टोटल डिपेंड आहेत इस्रायलवरती, म्हणजे इस्रायलशी रिलेटेड या दोन्ही न्यूज असलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि या इस्रायलमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट जो चालू आहे त्या कॉन्फ्लिक्टवरती या न्यूज असताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि तो कॉन्फ्लिक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन, त्या कॉन्फ्लिक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन देणार मी वेगळं लेक्चर ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली. ते लेक्चर टोटल बघून घ्या, म्हणजे एकाच ठिकाणी यांची हिस्ट्री वगैरे काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. आता आपण त्या न्यूज झाल्यानंतर, ही खरं तर शेवटची न्यूज आहे. आता इथं खरं तर आपल्या न्यूज संपत आहेत. आता आपण महत्त्वाचे जे काही आर्टिकल्स आहेत ते डिस्कस करण्याला सुरुवात करूया. सो आर्टिकलकडे जाऊया. आता आपण आपली पहिली न्यूज जी आहे ती एज्युकेशनशी रिलेटेड असणारी खरं तर न्यूज आहे. म्हणजे विशेष करून कोविड-19मध्ये एज्युकेशनची जी काही हेळसांड झालेली आहे त्याच्याविषयी भाष्य करणारी आपली न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि त्याच्यामध्ये यांनी काही आकडेवारीसुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे ब्राझीलमध्ये काय परिस्थिती होती, ब्राझीलमध्ये एज्युकेशन पॉलिसी काय इम्प्लिमेंट केली गेली आणि त्याच वेळेस इंडियामध्ये एज्युकेशन पॉलिसी काय इम्प्लिमेंट केली गेली हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. विशेष करून यांनी काय सांगितले की कोविड-19 सिच्युएशनमध्ये आपण एज्युकेशनल पॉलिसीमध्ये वेगवेगळ्या पातळीवरती वेगवेगळे बदल करणं खरं तर गरजेचं होतं, परंतु प्रत्येक वेळेस आपण युनिफॉर्म पॉलिसी अवलंबत गेलो. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटनं एक पॉलिसी ठरवली की सगळ्या राज्यांनी ती पॉलिसी फॉलो करायची. ही जी सिस्टम होती ती कुठंतरी शिक्षणामध्ये नुकसान होण्यासाठी भविष्यात कारणीभूत ठरू शकते असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच आणखी गोष्ट यांना काय हायलाईट करायचे तर ब्राझीलची कंडिशन घ्या तुम्ही, युनायटेड स्टेटमध्ये घ्या, या देशांमध्ये विशेष करून एज्युकेशन जी पॉलिसी होती ती एज्युकेशन पॉलिसी त्यांची लवचिक होती. म्हणजे वेळोवेळी त्याच्यामध्ये बदल करण्यात आले. ज्यावेळेस कोविड-19 विषयी ते टोटल अवेअर झाले नेमका कशाशी रिलेटेड हा डिसीज आहे, कशाशी रिलेटेड हा व्हायरस आहे, तेव्हापासून त्यांनी थोड्या बहुत प्रमाणात स्कूल ओपन करायला सुरुवात केली गेली होती. आणि त्या स्कूल ओपन केल्यानंतर त्या स्कूलमध्ये डिसिप्लिन मेंटेन केले गेले त्या देशांमध्ये. आणि स्कूलमध्ये कशा पद्धतीनं आपण शिस्त निर्माण करून सोशल डिस्टन्सिंगचा उपयोग करून आपण स्कूल कंडक्ट करू शकतो, जेणेकरून मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये, कुणाच्याही शिक्षणाचं नुकसान होऊ नये, त्यांचं जी लर्निंग फेज आहे, शिकण्याची जे वय आहे ते त्यांचं मिस होऊ नये याची त्या देशांकडून काळजी घेतली गेली. परंतु त्याच तुलनेत जर इंडियाचा विचार केला तर इंडियाकडून तशा प्रकारे काळजी घेतली गेली नाही असं कुठंतरी इनडिरेक्टली या आर्टिकलच्या माध्यमातून लेखकाला सांगायचं असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. विशेष करून मग ह्याला काय आधार आहे अशा स्टेटमेंटला की इंडियामध्ये युनिफॉर्म पॉलिसी अवलंबली गेली. म्हणजे पहिल्यांदा लाट आली त्यावेळेस आपल्याला कोविड-19बद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यावेळेस स्कूल बंद करणं, सार्वजनिक ऑफिसेस बंद करणं योग्य होतं. विशेष करून इथे स्कूलविषयी बोललं जाते. त्यावेळेस स्कूल बंद करणं योग्य होतं कारण त्यावेळेस आपल्याला कोविडविषयी डिटेल इन्फॉर्मेशन नव्हती. परंतु ज्यावेळेस दुसरी लाट आली ना त्यावेळेससुद्धा आपण स्कूल बंदच ठेवले होते. त्यावेळेससुद्धा तीच पॉलिसी अवलंबली आपण जी आपण पहिल्या लाटेमध्ये अवलंबली होती. मग दुसऱ्या लाटेमध्ये आपण वेगळी पॉलिसी अवलंबू शकत होतो. कारण का तर दुसरी लाट ज्यावेळेस आली तोपर्यंत आपल्याला कोविड-19 नेमका हा प्रकार काय आहे, तो व्हायरस काय आहे, तो
फैलावण्यापासून रोखण्यासाठी आपण कोणकोणते पॉलिसीज अवलंबू शकतोय हे सर्व आपल्याला माहिती होतं, तरीसुद्धा आपण एज्युकेशनल पॉलिसीमध्ये बदल केला नाही. आता सेकंड लाटेमध्ये, सेकंड वेव्हजमध्ये आपल्याला माहीत होतं कोविड-19पासून आपण कसं वाचू शकतो आहे. मग ते जे नॉर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते ज्या टर्म्स आहेत, त्या टर्म्समध्ये आपण स्कूल ओपन करू शकत होतो. सोशल डिस्टन्स ठेवून, मास्क यूज करायला लावून, सॅनिटायझर यूज करायला लावून मुलांना शिक्षण देऊ शकत होतो. परंतु तसं गव्हर्नमेंटकडून केलं गेलं नाही. डायरेक्ट स्कूल बंद केली गेली गव्हर्नमेंटकडून, आणि ती आत्तासुद्धा थोड्या बहुत प्रमाणात बंदच असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. जवळजवळ 90% स्कूल अजून टोटली सुरू झालेली नाहीत. अशी परिस्थिती कुठंतरी ग्राउंड लेवलला असताना आपल्याला पाहावयास मिळते. परंतु इतर कंट्रींचा जर विचार केला तर त्या कंट्रीजमध्ये स्कूल कधीच ओपन झालेले आहेत असं सुद्धा या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे टोटल हे आर्टिकल एज्युकेशनल पॉलिसी जी आपली कोविड-19मध्ये आत्ता आहे ना, ती एज्युकेशन पॉलिसी आपण बदलायला पाहिजे आणि इतर देशांकडून सुद्धा त्याच्यामध्ये आदर्श घ्यायला पाहिजे त्या स्कूल पॉलिसीचा, असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एवढंच या आर्टिकलमध्ये इम्पॉर्टंट आहे. हे पुढचं जे आर्टिकल आहे ना, ते आर्टिकल आहे जे हिमाचल प्रदेशमध्ये जो लँडस्लाईड झाला ना, ते आपण फ्रंट पेजला डिस्कस केलं होतं. याच्याबद्दल हिमाचल प्रदेशचं लोकेशन वगैरे ऑलरेडी बघून ठेवलं होतं आपण. मग ही आपल्याला हिंट आहे, याच्या असे प्रकार घडू नयेत याच्यासाठी गव्हर्नमेंटला अगोदरच पावलं उचलणं गरजेचं आहे. प्रकार घडल्यानंतर तिथं टीम पाठवायची, त्या लोकांना वाचवायचा प्रयत्न करायचा. ही जी पॉलिसी आहे ती कुठंतर चुकीची पॉलिसी आहे. अगोदरच आपण त्याच्यासाठी प्रिपेअर असायला पाहिजे, किंवा अशा प्रकारचे लँडस्लाईड होऊ नये त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनं कोणती पावलं उचललेत का आतापर्यंत? नसल उचलले तर ते अगोदरच उचलायला पाहिजे. आता एखादा प्रकार घडल्यानंतर मग आपण डिस्कस करणार, त्याच्यावरती पावलं उचलायचा प्रयत्न करणार. ही कुठंतरी निगेटिव्ह पॉलिसी आहे असं कुठंतरी आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी इम्पॉर्टंट असं काय आर्टिकलमध्ये सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळत नाही. पुढचं जे आर्टिकल आहे ते मान्सून सेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाकडून वारंवार सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केला असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता असं प्रकार टाळण्यासाठी, असं जे सभागृहाचं डेकोरम आपण मोडायचा प्रयत्न करतो ते टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, हे सुद्धा, याच्यावर सुद्धा आपण विचार करायला पाहिजे असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता पार्लमेंटमध्ये विविध कारणांवरून विरोधी पक्षांकडून गदारोळ करण्यात आला. त्याच्यामध्ये मग पेगासस स्पायवेअरचा इश्यू असू द्या, त्या किंवा फार्म ॲक्टचा विषय असू द्या, किंवा इतर जी बिलं मांडली गेली, त्यामुळे टॅक्स ॲक्टविषयी नवीन बिल आलं होतं, त्यानंतर इन्शुरन्स बिल नवीन मांडलं गेलं सभागृहात, त्याला विरोध केला गेला विरोधी पक्षांकडून. आणि त्यामध्ये जी सभागृहाची डिग्निटी आहे, सभागृहाचा रिस्पेक्ट आहे, तो रिस्पेक्टसुद्धा पार केला गेला, तो रिस्पेक्टसुद्धा मोडला गेला असं या आर्टिकलमध्ये सांगितलं गेले. कारण शेवटी आपल्याला काय बघायला मिळालं की विरोधी पक्षातल्या काही नेते जे होते ते त्या जे टेबल्स त्यांना बसायला दिलेले असतात त्याच्यावरती उभं राहून त्यांनी काही जणांनी प्रोटेस्ट केलं आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी होत होती. म्हणजे आपण संसद जे आपलं विधिमंडळ आहे, कायदा बनवण्याचं एक मंडळ आहे, त्याचा जो रिस्पेक्ट ठेवायला आपण पाहिजे एक मेंबर त्या सभागृहाचे म्हणून, तो रिस्पेक्टसुद्धा ठेवला गेला नाही असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग असं जे प्रकार आहेत ना ते रोखण्यासाठी मग आपण काय पावलं उचलली गेली की आत्तापर्यंत उचलली गेली नसतील तर भविष्यामध्ये त्या दृष्टीतून आपण विचार करायला पाहिजे, त्या दृष्टीतून सुद्धा कायदा आपण बनवायला पाहिजे की जेणेकरून सभागृहाचा डेकोरेम मेंटेन आपला करता यावा असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मग आता या आर्टिकलमध्ये विशेष करून महत्त्वाची जी बिलं मांडली गेली ना आता मान्सून सेशनमध्ये, मान्सून सेशन आता समाप्त झालं आहे, मान्सून सेशनमध्ये जी बिलं महत्त्वाची मांडली गेली त्याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे काय काय होते, पेगासस स्पायवेअरचा महत्त्वाचा मुद्दा होता, त्यानंतर फार्म ॲक्टचा महत्त्वाचा मुद्दा होता, त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे या आर्टिकलच्या माध्यमातून. त्याच्यासाठी खरं तर हे आर्टिकल होतं. बाकी या आर्टिकलमध्ये विशेष असं काय नाही आहे. पुढचं इस्रोचं आत्ताचं GSLV F10 जी EOS-03 नावाची जी सॅटेलाईट लॉन्च केली गेली होती त्याच्यामध्ये पहिल्या स्टेजमध्ये आणि दुसऱ्यामध्ये आपण यशस्वी ठरलो, परंतु तिसऱ्यामध्ये आपण फेल ठरलो होतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्याविषयीच हे आर्टिकल आहे की या आर्टिकलमध्ये विशेष करून काय सांगितलं की फेल होण्याची आपली कारणं काय आहेत ही आपण पब्लिश करायला पाहिजे. आपण म्हणजे कोणी तर इस्रोनं पब्लिश करायला पाहिजे. त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काय नाही, आपल्या चुका आपण ॲक्सेप्ट केल्या तरच आपण त्याच्यावरती विजय प्राप्त करू शकतो आणि त्या चुका परत आपण
आपल्याकडून होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आपल्या ज्या काही चुका आहेत त्या आपल्या टोटल माहिती असायला पाहिजे आणि त्या पब्लिश करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचा विचार करण्याची काही गरज नाही किंवा लाजण्याची काही गरज नाही असं या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि बाकी मग इस्रोनं जे आताचं GSLV F10 द्वारे जी सॅटेलाईट लॉन्च केली होती त्याच्याविषयी बोललं जाते. त्याच्याविषयी ऑलरेडी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगून ठेवलेली आहे फ्रंट पेजच्या न्यूजमध्ये. त्यामुळे बाकी आर्टिकलमध्ये डिस्कस करण्यासारखं काही राहत नाही. इथं आजची आपली महत्त्वाचे आर्टिकल्स आणि आजचा द हिंदू इथं समाप्त होतोय. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. सो थँक्स फॉर वॉचिंग. या नोटवरती मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.